नारिवली संघाची राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर दोघांनीही रेग्युलर क्रिकेट गाजवलेले हे दोन्ही खेळाडू. कोण विसरेल राजू काटे यांना 2009चा मॅन ऑफ द सिरीज रूपाने असलेला चांदीचा कॉइन जिंकला होता रतनबुवा स्मृती चषकामध्ये. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो लक्ष्मण गोरपेकर फ्लिकचे षटकार मारण्यासाठी नावाजलेला हा खेळाडू. आजही वय 40+ झाला असेल मात्र उमेद ही 20चीच आहे. आपण पाहिलं ठाणे विरुद्ध रायगड 40+ दरम्यानचा सामना काल, ज्यामध्ये वैयक्तिक 35 धावा ठोकून सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता राजू काटे यांनी. आणि पुन्हा तेच राजू काटे स्ट्रायकर एंडला आपण पाहताय. वाडेगर वर्सेस नारिवली. पहिला चेंडू हाय अँड हँडसम षटकार. जुने घराला सुना गो माया मैतर भेटलाय जुना गो. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरा. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरा. मला बघून तो करतय खुना गो माया मैतर भेटलाय. असं म्हणतात वेल बिगन इज हाफ डन. आणि खरोखर स्वप्न सुरुवात झालेली आहे ती नारिवली संघासाठी. याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. पाहता पाहता चेंडू सीमा पार होतोय. चौकार. आपण पहिला षटकार हा मिड विकेटच्या डोक्यावरून होता. यावेळेला मात्र डीप पॉइंटच्या दिशेने चौकार फटकावतोय आणि 360 डिग्री मीन्स व्हॉट हेच दाखवतोय राजू काटे. यावेळेला ओव्हर द विकेट मारा न करता राऊंड द विकेटने मारा करण्याचं ठरवलेलं आहे ते सुनील मामा यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी राजू काटे दाखवतात की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. Oh my God, what a start this has been for the Narivali 40+ team. Oh, just 3 balls have been bowled by the Sunil Mama and Raju Kate have scored 16 runs. First over is in progress. यावेळेला कव्हर्सला nobody moves, कुणालाही संधी नाही. चौफेर फटकेबाजी, चौकार मिळतोय. मी म्हणेन उत्तम फलंदाजीचा सर्वोत्तम नमुना. कुठेही सफल होणं नाही, वेडेवाकडे फटके मारणं नाही, क्रिकेटचं सौंदर्य दाखवत आहेत राजू काटे. 4 चेंडूमध्ये 2 चौकार, 2 षटकार आणि 20 धाव वसूल केले आहेत त्या नारिवली संघासाठी. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं. या वेळेला मात्र क्लीन बॉल्ड होतोय, ऑफ स्टंप घेऊन जातोय. बारी बारी सबकी बारी, मोठा हादरा नारिवली संघासाठी. मोठा आदरा बसतोय नारिवली संघाला. मात्र मी म्हणेन जी सुरुवात हवी होती, जो स्टार्ट हवा होता तो दिला आहे राजू काटे यांनी. आणि नक्कीच टाळ्यांच्या गजरात
संपूर्ण नारिवलीचा स्क्वॉड राजू काटे यांचं स्वागत करताना आपण पाहतोय. आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर मात्र बदला घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन बॅट्समन आपण पाहताय शरद, वन डाऊनसाठी क्रीजमध्ये. हे अत्यंत नावाजलेले फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. शरद पंचांकडून मिडल ऑफ स्टंपवर गार्ड घेताना आपण पाहतोय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू नारिवली एंड करून मारा करेल सुनील. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक चेस आहे, मला वाटतं थांबणार नाही. पहा ज्या पद्धतीने राजू काटे यांनी सुरुवात केली होती तशी सुरुवात करतोय शरद. धावसंख्या 4 न वाढेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होतात त्या 1-24. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू Thank you, DJ. Thank you very much. What a flying start for the Narivali 40+ team. Though they have lost 1 wicket, but they have managed to score 24 runs after completion of first over. What a start. खरोखर स्वप्न तशी सुरुवात झालेली आहे नारिवली संघासाठी. 4-4 षटकांचे सामने आणि पहिल्या षटकामध्ये 24 धावा येत आहेत. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विजयदादा पाटील. अत्यंत नावाजलेले हे गोलंदाज. वाडेघर म्हटलं की फिरकीचं माहेरघर असं म्हणतात, त्याच माहेरघरातून आलेले हे गोलंदाज विजयदादा पाटील. माझे परम मित्र श्री सिद्धू पाटील यांचे ते मोठे बंधू. नक्कीच त्यांच्याकडूनही भरभरून शुभेच्छा येत आहेत त्या वाडेघर संघासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील वडवली एंडने यावेळेला. हवेच्या विरुद्धचा हा एंड कसा असेल पाहूया. यावेळेला स्टीअर करण्याचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. सुधीर आहेत, फक्त एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण, अन्यथा चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. जर तिथून बॉल निसटला असता तर चेंडू नक्कीच सीमापार गेला असता. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरची लेंथ. हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न अंगलट आलाय. व्हेरी गुड कॅच टेकन बाय द फिल्डर इन द डीप. खरोखर सुरेख झेल घेतला आहे आणि शरदचा अडसर दूर केलेला आहे तो विजयदादा यांनी. एक नारळ दिलाय दर्या देवाला. एक नारळ दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाहून शितुला. खंडेरी डोंगर भाला मिला. सोन्याचा नारळ वाहून शितुला. खंडेरी डोंगर भाला मिला. नारळान पाणी नाव देवाचं घर. 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 थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच जेव्हा झेल हवेमध्ये उडाला होता तेव्हा शरददादा यांनी देवाचं नाव घेतलं असेल. मात्र नुकतेच आपण पाहिलं वाडेघरचा संपूर्ण संघ हा बाळेगावच्या गणपती मंदिरात जाऊन आला होता. आशीर्वाद त्यांच्याही पाठीशी आहे. मी डीजे मास्टरांना विनंती करतो, प्लीज थोडासा बेस वाढवायचा आहे. मोठा अपील होतोय. अनुभवी पंच रवींद्र पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन सांगतायत नेमका बॉल पिच झाला कुठे आणि लेग बायच्या रूपाने या 2 धावा मिळतील नारिवली संघाला. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण जेव्हा LBWचं अपील करतो तेव्हा पंच मात्र पाहत असतात लाईन, लेंथ. लेग स्टंपच्या बाहेर किंचितही चेंडू असेल तर तिथेच आउट होण्याची शक्यता संपलेली असते मित्रांनो. आणि आपण नुसतेच अपील करत राहतो. यावेळेला सुरेख चेंडू
आणि तिथे बॅड बाउन्स भेटला होता, मात्र अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये यश मिळतोय तो क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक होते शरद. धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 2 बाद 28. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय विजयदादा कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. मी म्हणेन पहिलं षटक अत्यंत महागडं. या वेळेला एज घेतली होती. निर्धाव चेंडू, अत्यंत सुरेख गोलंदाजी. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप मिळतोय सुदैवानं, मात्र तरी 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीत फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे थँक्यू डीजे. संध्याकाळची प्रसन्न वेळ ही आणि या वेळेमध्ये रंगणारा हा सामना आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नारिवली संघाने 15च्या सरासरीनं 30 धावा जमवल्या आहेत त्या धावफलकावर. तर चला टॉससाठी यायचंय. करावे 11 करावे आणि मैत्री स्पोर्ट नागाव हे 2 टीमचे कॅप्टन, नागाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर करावे टीमचा कॅप्टन आला असेल तर या आपण आयोजन कमिटीशी संपर्क करा, जेणेकरून पहिलं सत्र संपल्यानंतर आपल्याला टॉस करायचा आहे हे लक्षात ठेवा. आज कोणत्याही संघाला बेट दिला जाणार नाही. त्याच्यानंतर सामना पाहायला मिळेल तो वसार आणि संदप या 2 टीममध्ये. थँक्यू. थँक्यू जगदीश दादा. आपण पाहतोय पुन्हा एकदा जो हवेचा एंड आहे, ज्या एंडनं पहिलं षटक अत्यंत महागडं फेकलं होतं सुनील मामा यांनी, त्याच एंडनं मारा करण्यासाठी येतोय तो सुधीर व्यापारी. एक काळ ज्या खेळाडूने गाजवला होता तोचा खेळाडू आज सुद्धा त्याच उमेदीनं खेळताना आपण पाहू शकता. सुधीर व्यापारी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल लक्ष्मण गोरपेकर साठी. आणि पहा, एक माहिती येते माझ्यापर्यंत की सुधीर व्यापारी यांनी दुसऱ्या दिवशी केवळ 3 धावांचं षटक फेकलं होतं आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. तिसरं षटक नारिवली एंड करून. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, त्याला खेचून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. केवळ 1च धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 31 वर. ही दोन्ही षटकं राहिलेले उर्वरित 11 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. अत्यंत प्रतिष्ठेची टुर्नामेंट इथपर्यंत पोहोचून कुठल्याही संघाला माघारी परत जायला आवडणार नाही. दोन्ही संघ विजयासाठीच खेळतायत. यावेळेला सुरेख चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतो. गुडलेन स्पॉटवर मारा करतोय सुधीर व्यापारी. मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, हवेचा फायदा घ्यायचा होता, मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. सुधीर व्यापारी अर्जुनसाठी या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे थोडंसं फंबल, मात्र फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. सुरेख चेंडू मी म्हणेन, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. ट्रेझरमॅन लक्ष्मण गोरपेकर स्ट्राईक वरती आहेत. प्रत्येक षटकारासाठी सागर भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे लक्ष्मणला. पहा,
एटीएम खुलं झालेलं आहे लक्ष्मण गोरपेकर यांच्यासाठी. यावेळी एज आणि मी म्हणेन खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही. पाहता पाहता चेंडू सीमापार 4 धावांसाठी. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काय. थँक्स डीजे. मी म्हणेन क्षेत्ररक्षकाने चुकी केली, बॉल पडण्याची वाट पाहत राहिले. जर ते वाट न पाहता चेंडूवर आले असते, झेल जरी झाला नसता, मात्र 4 धावा नक्कीच वाचल्या असत्या. मात्र क्षेत्ररक्षकाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आणि तेथेच ते फसले आणि चेंडू सीमा पार गेला 4 धावांसाठी. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे ती 36. आणि या वेळेला मोठा फटका येतोय. चेंडू जाईल, पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आहे आम्हाला. 4 धावांसाठी चौकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काय आरतीची नाही. या वेळेला शॉर्ट बॉल होता आणि हुकचा एक जबरदस्त देखणा फटका आपण पाहिला लक्ष्मण गोरपेकर यांच्या बॅटमधून, ज्यासाठी ते ओळखले जातात. या वेळेला डाऊन टाउन शॉट आपल्याला पाहाव्यास मिळतो, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून. आणि पहा, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 वर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या सुनील मामा यांनी. दुसऱ्या षटकामध्ये विजयदादा यांनी धावा खर्च केल्या त्या 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुधीर व्यापारी यांनी धावा केल्या खर्च त्या 12 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 2 बाद 42. आता मात्र असेल ते शेवटचं षटक. उत्कंठा शिगेला पोचलेली असेल सर्व प्रेक्षकांची. या षटकामध्ये किती धावा येतील नारिवली संघासाठी? जर नारिवली संघ 55च्या आसपास जर पोचतोय तर नक्कीच वाडेकर संघासाठी डोकीदुखी ठरेल. आणि जर का हे षटक वाजवी फेकण्यात यश आलं तर मात्र सामन्यामध्ये चुरस वाढेल. कारण नारिवली संघाची गोलंदाजीची धार सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. वैयक्तिक पाहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते कमलाकर भोईर मामा. आपल्याला थँक्यू. तर याच दरम्यान मंचावरती आगमन होत आहे गावदेवी क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष जयेंद्र पाटील, त्याचबरोबर राणी दाब्याचे मालक आणि कुलदेवत मित्र मंडळाचे अध्यक्ष यांचं आगमन होते मंचावरती. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कमलाकर मामा म्हटलं डोळ्यासमोर उभे राहतात ते पारगावचे कमल्या मामा. आणि इथेही एक कमलाकर मामा आहेत. तीच उमेज, तोच जोश आणि तीच पोझिशन. तेही शेवटचं षटक फेकायला यायचे आणि हे कमलाकर मामाही शेवटचे षटक फेकायला येत आहेत. वडवली एंड करून मारा करतील. अर्जुन गोरपेकर यांना हवेच्या विरुद्धचा एंड. हा एंड कशा पद्धतीने खेळून काढतायत नारिवली संघाचे फलंदाज ते मात्र पाहण्यासारखं असेल. हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. त्याच्यावर सहजरित्या 2 धावा घेण्यात यश प्राप्त करतायत ते नारिवली संघाचे फलंदाज. अत्यंत सुरेख फटका होता आणि तेवढे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करताना आपण पाहतोय विजयदादा यांना. आपण पाहताय लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर
डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. यावेळेला मोठा फटका येतोय अरुण गोरपेकर यांच्या बॅटमधून. अर्जुन गोरपेकर यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी. पहा, आपण आत्ताच जे गाणं ऐकलं त्याचे जे सिंगर आहेत ते आपल्याच दारिवली गावातील विकास पाटील. या वेळेला खेळून काढलेला चेंडू सुधीर व्यापारी कव्हर येत आहेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 वर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय नारिवली संघ अत्यंत सुस्थितीमध्ये येत आहे. अर्जुन गोरपेकर यांनी शेवटच्या षटकामध्ये मात्र बॅटचा फेस ओपन केलेला आहे. या वेळेला पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट होतोय. 1 धाव मिळेल. झेल होता मात्र यष्टीरक्षक ग्रॅब करू शकले नाही. चांगली कव्हर होते ते चांगल्या पद्धतीचं, त्यामुळं 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. लक्ष्मण गोरपेकर कडून मोठ्या अपेक्षा असतील नारिवली संघाला. मोठा फटका येतोय. अपेक्षांची पूर्ती करतोय तो लक्ष्मण गोरपेकर. षटकार हा येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 वर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच असेल करावे वर्सेस नागाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र यष्टी वागतीये आणि शेवटच्या चेंडूवर लक्ष्मण गोरपेकर बाद होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नारिवली संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 59 आणि येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये वाडेकर संघासाठी विजयासाठी धावा आवश्यक आहेत त्या 60. तर चला टॉससाठी या करावे 11 करावे आणि मैत्री 11 नागाव दोन्ही टीमचे कॅप्टन. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, चला या मोतीराम पाटील या टॉस करण्यासाठी करावेचा कॅप्टन सुद्धा आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन अडीगाडी उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल ज्यांचं नुकतंच आगमन झालं मंचावरती. जयेंद्र पाटील च्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेकी केलं जाईल. 2 संघ एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा मॅच असेल. सेम नियम जे आपल्याला पहिल्या दिवसामध्ये समजवले गेल्यात. कॉल छापा. ओके, टॉस जिंकलाय करावे टीम. अभिनंदन. ओके, लगेच सांगा निर्णय. तर टॉस जिंकलाय करावे 11 करावे टीमने. तुमचे उपाध्यक्ष साहेब श्रीपतजी म्हात्रे सरांचा या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर जेथे धावा बनवल्या गेल्यात एकूण 59 धावा बनवल्यात आणि या 60 धाब्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो मात्र जय जलेश्वर वाडेकर या टीमला अत्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खास करून राजू काटे ज्यांनी 2 षटकार 2 चौकार ठोकले. एकूण 20 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी.
त्याच्यानंतर लक्ष्मण गोरपेकराला त्यांनी शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार ठोकला, 19 धावेचं योगदान दिलं. शरद पाटीलने मात्र एकच चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि तो सुद्धा बाद झाला. अर्जुन गोरपेकरने थोडासा संघर्ष केला, मात्र 14 धावांचं योगदान त्याने सुद्धा दिलं आणि एकंदरीत 59 धाबा कुठल्या आणि 60 धाबेचं लक्ष्य या ठिकाणी ठेवण्यात आलं. जर आस्किंग रन रेटचा विचार केला तर 15.00 ची सरासरी गाठायची ती मात्र या वाडेगर संघाला. पहिला सामना जिंकला जे अनुमान निलजे संघाने, ज्याने खूप मोठा चांगला विजय या ठिकाणी मिळवला. कारण आज जर विचार केला तर ही खेळपट्टी मी म्हणेन कृष्णाजी येथे फलंदाजीसाठी अनुकूल ठरली आहे. कारण बऱ्याच वेळा खेळपट्टीवरती गोलंदाजांची हुकमत सुद्धा काळ पाहायला मिळाली. खास करून जेव्हा बाळे आणि सामना होता तो या दोन संघामध्ये, तेव्हा वाकळण मात्र 41 धावा डिफेन्स कडून दिल्या नाही 5 ओव्हरमध्ये. त्यामुळे ते गोलंदाजांनी सुद्धा आपलं वर्चस्व मिळवलं आणि आता मात्र या सुरुवातीला 2 सामन्यामध्ये ते धावांचा पाऊस पडला गेला. त्यामुळे या धावा आता सुरक्षित असतील की नाही याचा विचार केला जाईल. 4 ओव्हरमध्ये करावे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय या मैदानावरती. तर नवी मुंबईचा संघ आहे आणि आपण सुद्धा नवी मुंबईच मध्ये आहोत, त्यामुळे ते नवी मुंबई विपक्ष नवी मुंबई असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच करावी विपक्ष नागाव या 2 टीम मध्ये सामना असेल. तर 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. गणेश पाटील आणि त्याचबरोबर विजय पाटील ही सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज राजू काटे ज्यांच्या गोलंदाजीची दहशत नेहमीच मैदानावरती असते. काल सुद्धा ठाणे विपक्ष रायगड असा सामना झाला आणि त्या मॅच मध्ये सुद्धा पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं गेलं होतं राजूच्या वतीने. तोच राजू गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल बराच वेळ हवेत होता, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात संतोष काटे आणि तोपर्यंत 2 धावा मिळवल्या गेल्यात. याच दरम्यान पाहतोय आमचे रायगड समालोचक समितीचे प्रेसिडेंट अध्यक्ष साहेब सन्माननीय संदीप पाटील सर मुरबी यांचं या ठिकाणी आगमन झालं. सातत्याने 4-5 दिवस या व्यासपीठावरती आगमन. त्याचबरोबर आमचे सचिव या ठिकाणी दीपकजी पाटील सर यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतोय. सहर्ष स्वागत आहे. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन पाहिली तर सुरक्षित होती, अत्यंत चांगली लाईन पाहायला मिळाली. तर प्रवीण गोरपेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि सागर भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. सागर विकेट हॅट्रिक साठी द्यायचे दा, अगोदर पैसे जमा करायचे. तर निश्चित त्याचबरोबर जयेंद्र पाटील यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 20-20 म्हणजे त्यांच्या गाडीचा नंबर आहे. 2020 रुपये मिळतील. या बेलेस पटका चांगला होता, पटका पसलाय. संतोष काटे झेल खाली, नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय आणि येथे मात्र पहिला धक्का लागतोय गणेश पाटीलच्या रूपामध्ये. पहिला विकेटचं बदल. थँक्यू. तर पहिला विकेट गणेश पाटील एक टेक्निकल बॅट्समन होता. बऱ्याच वेळेला त्याचं ऑफ ड्राय ऑन ड्राय अतिशय चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आज मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी निराशा केली. ज्या पद्धतीने त्याला सलामीला पाठवला होता विजय पाटीलच्या बरोबरीने, मात्र लवकर साथ सोडली आहे विजयची आणि 1 डाऊनला आल्यात ते फलंदाज विजय भोईर. विजय पाटील आणि विजय भोईर हे बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतात. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी आणि पहिल्या दिवसा या दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर येथे मात्र चांगली कामगिरी झाली होती या टीमची. असं चित्र पाहायला मिळालं होतं. कारण नितीनने सुद्धा सांगितलं होतं की नारिवलीच्या मैदानावरती येऊन
हरवणं फार मोठं अवघड असतं. ज्याप्रमाणे भारतामध्ये हरवणं कठीण असतं, त्याप्रमाणे नारिवलीला या घरच्या मैदानावरती हरवणं फार कठीण होतं. त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी पहिल्या या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू गेलाय तो डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी, यालाच म्हणतात अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. काल सुद्धा ठाणे रायगडच्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती ती राजू काटे आणि तेव्हा मात्र विजय पाटील आणि राजू एकाच संघामधून खेळत होते आणि आज मात्र दोघा एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहा मिळतात. तर वाडेकर विपक्ष नारिवली अशी लढत, याच्यानंतर करावे 11 करावे आणि मैत्री 11 नागाव अशी लढत, त्याच्यानंतर गावदेवी वसार आणि त्याला फाईट करेल तो संदप. आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी झाल्या, जरा जोरदार टाळ्या होत्या. फक्त 2 धावेचं षडक हाताळलं गेलंय राजूच्या माध्यमातून, त्या सुद्धा 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्या आणि त्याच्यानंतर सलग 5 चेंडू डॉट पिकले आणि 1 विकेट मिळवला महत्वपूर्ण. गुड बॉलिंग. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग केली जाते. मात्र नारिवली संघ हे लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल हे लक्षात ठेवा. कारण आज तर नारिवली टीम लक्षात ठेवा 20 मिनिटाचा अवधी असेल असं समजू नका की आपण आयोजक आहात. मात्र आपल्याला सुद्धा, कारण सर्वांना इथे समान वागणूक दिली जाईल. कारण पहिला सामना तर निलजे संघाने जिंकला, आज मात्र 11 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे लक्षात असू द्या, 11 सामने खेळताना मात्र थोडीशी आयोजकांची सुद्धा दमछाक होईल. कारण वेळेचं बंधन राहील. प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघाला मात्र त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील. आणि याच दरम्यान एकविरा एंटरप्राइजेस आहे प्रोप्रायटर आणि ज्यांचं नेहमीच नारिवली गावावरती मायेचा हात असणारे आमचे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून या नारिवली टीमला शुभेच्छा आल्यात. काल सुद्धा त्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या होत्या विश्वनाथ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्वतःला आणि या आयोजनाला सुद्धा. कारण जेव्हा जेव्हा मैदानं बनवली जातात किंवा एखादं मोठं काम असतं गावाचं, तेव्हा मात्र ते मदतीचा हात त्यांनी नेहमीच या नारिवली गावावरती ठेवलाय. त्यांचं स्वागत करूया. चंद्रकांत दादा पाटील अँड कंपनी, आपलं सहर्ष स्वागत आहे. दुसरा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला शरद पाटील. तर आमचे चंदू फुटाणे यांचं आगमन झालंय. डीजे हंसचे मालक तर आमच्यावर थोडेसे नाराज आहेत, ते का माहीत नाही. या बेले चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. यावेळेस अपड्राय पाहायला मिळतोय. चेंडू अभेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक होते. गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी धावबाद. काय घडलंय, मिसअंडरस्टँडिंग, एकाग्रता भंग झाली मैदानावरती आणि येथे मात्र धक्का क्रमांक लागतोय तो वाडेकर टीमला दुसरा. थँक्यू. तर या मैदानावरती काय घडलंय पहा, मिसअंडरस्टँडिंग झाली. जी एकाग्रता होती ती भंग झाली, कारण चुकीचा कॉल दिला गेला. चेंडूला अतिशय चांगल्या प्रकारे अडवलं गेलं सुभाषच्या वतीने आणि तेथे मात्र जेथे चौकाराच्या दिशेने चेंडू जात होता, स्वतः चेंडूवरती वेगाने आले आणि जरी सुद्धा झेड मिळाला नसला तरी फक्त चेंडूला अडवण्याचं काम होतं, ते अडवलं. आता मात्र पूर्णपणे सामन्याचा दारोमदार असेल तो मात्र या विजय पाटील वरती आणि या नॉन स्ट्रायकरला सुनील मामा चौधरी. स्विच हिट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. संघर्षमय चौकार. थँक्यू. तर आज चौकार फार चांगला ठाऊक आहे. फलंदाज मोठ्या वेगाने धावा, एकपट 40+ मधील सर्वाधिक ज्याच्याकडे ट्रॉफी आहेत
मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरीज, 2 बाईक, त्याचबरोबर एक सायकल सुद्धा आहे विजय पाटीलच्या नावावरती. असा खेळाडू, तगडा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच करायचा होता, यावेळेस मात्र पंच रवींद्र पाटील सर इशारा करतात वाईड बॉल. आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला पंच पाहतोय शैलेशजी चव्हाण, मॅन फ्रॉम करंजाडे, करंजा उडणचे हे पंच आहेत. मैदानामध्ये पाहतोय आज मात्र त्यांना आपल्याला पाहता आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फडका, चेंडू चालाय 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून दोन्ही बंधुरा चेंडूवरती येण्यात, मात्र चेंडूला अखेर काढ अडवायचं होतं, पायाचा सहारा घेतला, मात्र चेंडू तोपर्यंत गेलाय तो सीमा पलीकडे. चौकार. तर दोन्ही बंधुराज होते, काटे कंपनी होते, त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आले आणि तोपर्यंत या 4 धावा मिळाल्या विजय पाटील. मात्र जर या विजयाचा, नारिवली टीमच्या विजयाचा अर्थला कोण असेल तर तो फक्त विजय पाटील. कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे की मोठे पडके खेळण्याचे. अद्यापर्यंत आता समीकरण, इक्विलेशन आणि सरासरी आवक अशी आपल्याला पाहायला मिळतोय की 15 बॉल 47 धावांची गरज. थोडंसं आव्हान कठीण वाटतंय, पण क्रिकेटमध्ये कठीण नसतं. कधी धावा बनवल्या जातात, कधी 6 बॉलमध्ये 4 धावा होत नाहीये, असं चित्र आहे मैदानावरती सुद्धा आहे. पुन्हा एकदा फटका सुरेख, क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू जाईल षटकारासाठी. या 6 धावा. थँक्यू. तर मी अगोदरच सांगितलं होतं की फार मोठा फलंदाज आहे. जरी मूर्ती लहान असली तरी कीर्ती क्रिकेटमध्ये फार मोठी आहे त्याची. कारण जे कमी उंचीचे खेळाडू होते त्यांनी मात्र बरीच मैदानं गाजून ठेवली आहे. आदर्श घ्या. प्रथम पाहिलं तर सुनील मनोहर गावस्कर, काय क्रिकेट खेळ, आज सुद्धा त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर रिकी पॉन्टिंग, त्याच्यानंतर मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर, हे मात्र फार कमी उंचीचे खेळाडू होते. मध्ये त्यांनी मैदानं गाजून सोडली नेहमीत. आणि त्यातल्या त्या विजयचा विचार केला तर फार मोठा बॅट्समन आहे, त्याच्याकडे क्षमता आहे काटणी देण्याची सामन्याला. कारण जोपर्यंत विजय सारखा फलंदाज आहे, एक मातब्बर फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला धावा आणि धावाच पाहायला मिळाल्यात. षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो शरद पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. लेडिंग एज या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक होते अर्जुन. थ्रोपैकी थोडीशी वाईट आली, त्यामुळे 1 धाव मिळवली जाते. ते मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जातं. आता बॅट त्यांच्या हातातून सुटली होती. जवळपास बरा कोणताही खेळाडू नव्हता. आणि एकूण धावा पाहिल्या तर 20 धावा धावपळकावरती होताना. लास्ट टू गो, शेवटचा बॉल या इनिंगमध्ये 17 मध्ये उर्वरित आहे. त्यामुळे ते किती धावा बनवल्या जातील हे सुद्धा पाहणं योग्य ठरेल. कारण 60 धावांचं लक्ष्य आहे. त्यामुळे सर्वात पाहिलं तर सर्वात अगोदर त्यांची खराब सुरुवात झाली. ठराविक अंतराने डॉट बॉल फेकले गेले. खास करून राजूचं षटक फार महत्त्वाचं राहिलं. त्या षटकामध्ये जे ते धावा फक्त आल्या त्या 2. आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा अद्यापर्यंत 5 चेंडूवरती आल्यात त्या टीम वाडेघरसाठी. आताचा बॉल, फटका चांगला आहे, स्वीट साऊंड डीप मिड विकेटच्या वरून, हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू. तर या स्पर्धेमध्ये पाहतोय शेवटचा आणि अंतिम दिवस. या स्पर्धेसाठी ज्यांनी लाख मोलाचं योगदान दिलंय, सहकार्य दिलंय, ते आमचे वाकळंगावचे कार्यसम्राट माजी सरपंच अनिल शेठ भोईर यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या 40+ साठी त्यांनी दिल्या. त्यांचा आभार. त्याचबरोबर मालिकावीरासाठी जो फ्रीज आहे ते आमच्या गावातील एक नामवंत डॉक्टर साहेब, ज्यांच्या माध्यमातून कोरोना पेशंटमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी जीवनदान दिलं, ते आमचे डॉक्टर भानुदास मुंडे नारिवली. या पंचक्रोशीत नव्हे तर पूर्ण ठाणे रायगडमध्ये त्यांचं नाव आहे. तर धावसंख्या धावपळकावरती झाली आहे ती 26 धावा. आता गरज आहे कृष्णा, 12 बॉलमध्ये 26 आल्यात आणि 12 बॉलमध्ये 34 धावेची गरज आहे.
त्याचबरोबर फलंदाजासाठी जो कलर LED TV आहे तो आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चंद्रकांत दादा पाटील निळजे यांच्या वतीने देण्यात आला आहे. आणि फलंदाज गोलंदाज हे रवींद्र पाटील रेल्वेमध्ये कामगार कार्यरत आहेत नारिवली यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आल्या. त्याचबरोबर रेग्युलरसाठी मालिकावीरासाठी जी कलर LED TV आहे ती नारिवली गावचे माजी सरपंच परेश ठक्कर यांच्या माध्यमातून फलंदाजासाठी कूलर जितेंद्र मारुती गोरपेकर यांच्याकडून देण्यात आले. त्याचबरोबर रेग्युलर व 40+ साठी क्षेत्ररक्षकाची जे ट्रॉफी आहेत ते आमचे कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंदजी जाधव साहेब यांच्याकडून देण्यात आले. ते यांचं सर्वांचं आभार. त्याचबरोबर पुढचे सुद्धा काही पारितोषिक आहेत. मात्र जातोय पुन्हा एकदा मॅचमध्ये जिथे रफ अँड टफ सामना सुरू आहे. 12 बॉल 34ची गरज आहे. चला सामना स्पीडअप करा नारिवली टीम. स्टॉपेज आमचे वैभव ठक्कर आल्या. स्टॉपेज लावलेला आहे वैभव. तर कधी कोणत्या संघाला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर आमच्या नारिवली गावचे माजी सरपंच किशन शेठ भोईर यांचं सुद्धा आगमन व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. सातत्याने 5 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. धन्यवाद. आपण जो आपला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे. तर चला जे प्रेक्षक आहेत सीमारेषे समोर राहू नका. गुरुदास भोईर मागे या मागे या. चला लहान मुलं तिथे राहू नका. अरुण गोरपेकर तिसरं षटक विजयसाठी पहिलाच बॉल आणि थोडंसं संभ्रमात पाडलं. विजयला थोडासा चेहऱ्यावरती हात दिला की कशा प्रकारे आपण चेंडू मिस केला. त्यामुळे आता 11 बॉल आणि 34 धावेची गरज आहे. प्रेक्षकांची मात्र हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. कारण दुपारी 3 वाजता सामने सुरू करायचे होते. थोडासा विलंब झाला आणि त्याच्यानंतर सामने जसे सुरू झाले तशी मात्र प्रेक्षकांची वर्दळ गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. रात्री सुद्धा जे सामने 3 वाजता संपले तेव्हा सुद्धा प्रेक्षकच पाहायला मिळत होते. पुन्हा एकदा चेंडू डॉट. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. एक धाव मिळाली आहे. विजय पाटील होते त्या ठिकाणी. अर्जुनच्या हातातून चेंडू थोडासा मिस झाला त्यामुळे ते एकच धाव मिळाली आहे. 10 चेंडू 33 धावांचं गरज. आता मात्र समीकरण जे आहे ते मात्र जसजसं सामना पुढे सरकतो तसतसं समीकरण हे थोडंसं महागडं पाहायला मिळतंय. कारण मागच्या षटकामध्ये विचार केला तर 24 धावा जरूर आल्या. मात्र पहिलं षटक राहिले नारिवली टीमच्या नावावरती आणि दुसरं षटक राहिलं ते वाडेगड टीमच्या नावावरती. ज्याने पहिल्या षटकात फक्त 2 धावा आणि दुसऱ्या षटकात तब्बल 24 धावेचं षटक फेकलं गेलं. त्यामुळे आता इथून कमबॅक करावं लागेल ते अरुण गोरपेकरला, ज्याने 2 चेंडू अद्यापर्यंत फेकल्यात आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 1. स्ट्राईकवरती सुनील मामा चौधरी ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला मगाशी. यावेळेस आउटसाइड अपस्टम्पला यास व्हाईट बॉल. पंच आमच्याकडे वळल्यात कारण चेंडू जसा पडला तसा थोडासा बाहेर निघून गेला. त्यामुळे 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळते ती वाडेगड टीमला. याच्यानंतर सामना पाहायला मिळेल आपल्याला नागाव विपक्ष करावे आणि त्याच्यानंतर गावदेवी वसार विपक्ष स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संदाप या टीममध्ये. आज मात्र असे 40+ सामने अगोदर होतील. या वेळेस अंदराईज खेळायचं होतं. चांगला बॉल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. यस अरुणने मात्र स्वतःवरती कंट्रोल केलं की त्याला सुद्धा माहिती आहे आता जर इथून यस बाईच्या स्वरूपामध्ये 10 मिळते ती 1 चांगली गोलंदाजी. आणि त्याच्यानंतर सुपर 4च्या सामन्यांना प्रारंभ होईल. पहिला सामना पाहायला मिळेल रणवीर 11 GG स्पोर्ट वाकळण या टीमच्या दरम्यान. दुसरा सामना असेल तो स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली. या 2 टीममध्ये बिग फाईट. बॅटर रंगेल वडवली ब आणि त्याच्यानंतर गावदेवी नारिवली आणि त्याला फाईट करेल तो श्री गणेश देवांश 11 कोणी. यस पंच काहीतरी बातचीत करतात. थर्ड अंपायर. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. आता मात्र तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर करायचं. श्रीनाथ पाटील. श्रीनाथ पाटील नागाव. नको. चला तर आमचे पडल्याचे आहेत ज्ञानेश्वर. नको. यस सुनील मामाने सांगितलं की नको आहे. हेच तर स्पोर्टमॅनशिप त्यांची असते. नेहमीच पाहायला मिळतोय कारण ते अगोदर बातचीत करतात. कारण फार घनिष्ठ संबंध आहेत. मैत्रीचे संबंध मात्र मैदानामध्ये असताना ठसन क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतोय कोणत्याही संघाच्या वतीने. त्यामुळे सुनील मामाने सांगितलं की आता नको आहे
कारण अरुणा रेग्युलर गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये पाहिलं तर थोडासा कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला अद्यापर्यंत. हवेचा प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. जे बेल्स आहेत त्या मात्र वारंवार खाली पडतात. विजय पुन्हा एकदा पुढे आल्यात आणि आता मात्र फलंदाज बाद. बिग विकेट, ज्या विकेटची तलाश होती, मी म्हणेन स्वतःहून विकेट सॅक्रिफाईस केले की काय, कारण पाठीमागे जाण्याची संधी होती विजय पाटलांना, मात्र ते गेले नाहीत. बिग विकेट, ज्या विकेटची तलाश होती, स्वतः मात्र पुढे आले आणि फटका हुकले. त्यामुळे ते पुन्हा एकदा पाठीमागे सरकण्याचा विचार केला नाहीये, कारण ते बरेच चेंडू मिस झाले. सुरुवातीला मात्र त्यांच्या बॅटमधून धावा आल्या आणि जसं तिसरं षटक सुरू झालं तसे मात्र चेंडू हुकले, कारण त्यांनी सुद्धा कॉन्फिडन्स गमावला की आता मात्र पार 59 डावेचं 60 डावेचं लक्ष पूर्ण करत असताना कुठेतरी संघ फुटला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुधीर व्यापारी मैदानावरती आल्यात आणि सुनील मामा चौधरी हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर सागर भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं अरुण गोरपेकरला, चांगलं षटक फेकल्याबद्दल. तर चला सामना सुरू होतोय. ते अरुण पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज, मात्र फटका चांगला आहे, खूपच उंचावरून, उंच आणि लांबच लांब जातोय. सुधीर व्यापारी यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती षटकार. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची, आई येल जायली पाठीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. थँक्यू. स्कोर झालाय आता धावसंख्या 35, 35 धावा, 7 चेंडू आणि 25 धावा. अद्याप सामना संपला नाहीये. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. जर काही या चेंडूवरती चौकार षटकार आला तर आतमध्ये येईल तो वाडेकर संघ, आणि जर चेंडू डॉट फेकला, एकेरी दुहेरी धाव आली तर तेवढा फरक पडणार नाहीये, आणि तोच फरक आता पडतोय तो मात्र वाडेगड टीमला, कारण या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. आता समीकरण मात्र पाहायला मिळतोय ते 6 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 6 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. तर याच दरम्यान आमच्या गावातील एक शिक्षक प्रमोद पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे मंचावरती या. हो, प्रमोद उर्फ प्रेमनाथ पाटील आगमन झालंय, मंचावरती या. एक शिक्षक आहेत, आपल्या गावातील बरेचशा व्यक्ती आहेत की ज्या उच्च शिक्षक आहेत, काही डॉक्टर आहेत. त्यातल्या त्याचा आज एक सन्मान आपण करणार आहोत मंचावरती, ज्यांचा आत्ताच पाहिलं तर काही दिवसापूर्वी एक त्यांचा सोहळा संपन्न झाला. ते डॉक्टर मनोहर भोईर यांचा सन्मान सुद्धा आज करणार आहोत. एक विशेष सन्मान ठेवलाय गावाच्या वतीने. तर चला सामना सुरू करा, जास्त वेळ करू नका. पंच रवींद्र पाटील यांना ताकीद द्या, जरी सुद्धा स्वतःचं होम ग्राउंड असलं तरी सुद्धा असं तर चला. शेवटचं षटक गोलंदाज हनुमान काठे याला पाचारण केलं गेलंय. 6 बॉल 25 बनवायचे आहेत. सुनील मामा चौधरी स्ट्राईक वरती आहेत. सामना स्पीडअप करा, स्पीडअप करा. सामन्याचा रिदम तोडू नका. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय, तो डीप कव्हरला सुभाष आल्यात आणि तोपर्यंत ते दुसरी धाव मिळवली जाते, कारण चेंडूमध्ये वेग होता आणि चेंडू जसा आला विश्वनाथ मस्करकडे तसं थोडासा बाउन्स झाला, त्यामुळे ते 2 धावा मिळाल्यात. 5 चेंडू आणि 23 धावेची आता गरज आहे या सामन्यामध्ये. सामना पाहिला तर थोडासा पहिल्यांदा फसवण्या सामन्यावरती घट्ट पकड निर्माण केली, कारण जेणेकरून ते 15ची सरासरी ठेवायची असताना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा आल्या, त्यामुळे ते सामना जास्त पाहा मिळाला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, समोर राजू आल्यात, मात्र पहिल्या टप्प्यावरती उचलणं पसंत केलंय.
मात्र एकच धाव काय एकवटली. आता मात्र 4 बॉलवरती 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे ती वाडेगड टीमला. मात्र 4 चेंडूमध्ये मग 4 मोठे फटके येतील का. 23 धाब्याची गरज आहे, त्यामुळे 4 षटकार टोकले तर 24 धाबा होतील येते. मात्र ते 4ही षटकार टोकावे लागतील, कारण ते सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरवरती आहे. या सामन्याचा निकष निकाल. तर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राज, खास करून करावे 11 करावे ज्याने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 4 चेंडू आणि 23 धाबा. पहिलाच बॉल ऑफ ड्राय पाहायला मिळतं. स्पेशली चेंडू जाईल डीपिश कव्हर मधून, क्षेत्ररक्षक होते मग त्यांना त्यांच्या बाहेरून गेला चेंडू 4 धावेसाठी चौकार. तीन चेंडू 18 धावेची गरज आहे आता. मग ते 3 षटकार या ठिकाणी टोकावे लागतील. स्कोरर आहेत या ठिकाणी. पहिलाच बॉल फुल टॉस आणि सामना या ठिकाणी पाहिलं तर जास्तीत जास्त आता नारिवली टीमच्या बाजूने, कारण आता गरज आहे ती 17 धावेची. चांगलं षटक पाहायला मिळालं हनुमान काटेचं. स्वतः कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास टाकला. याच दरम्यान एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चंद्रकांतदादा पाटील यांचं आगमन झालंय मंचावरती. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. ज्यांच्या वतीने कलर LED TV आम्हाला देण्यात आले आहे, सुपूर्द केले आहे, ते चंद्रकांतदादा पाटलांचं आगमन झालंय. तर आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पहा मिळेल काय ते. हनुमान आताचा बॉल सरकायचं होतं, फटका फसलाय सुभाष झेल खाली आणि चांगल्या रीते झेल टिपला जातोय आणि सामना जवळ मात्र नारिवली संघाच्या बाजूने. थँक्यू. तर अतिशय चांगला झेल टिपलाय. हो काल सुद्धा दादांनी शुभेच्छा पर्वाच्या दिवसात दिल्या होत्या जर नारिवली विजय ठरला तर. आणि आज सुद्धा विजयीचा रथ मात्र त्यांचा सुरूच आहे. आता मात्र फक्त औपचारिकता आहे सामन्यामध्ये. जे 60 डावांचं लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही आहे तो जय जलेश्वर वाडेगड संघाला. मात्र हा संघ वेळेवरती उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचं मी आयोजन कमिटीच्या वतीने आपला आभार मानतोय. चांगला खेळ करायचा होता, जेथे मात्र विजयची विकेट पडली तेथून मात्र सामना U-टर्न झाला, त्यामुळे ते सामना जिंकलाय तो गावदेवी नारिवली टीमने. तर चला नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहा. थँक्यू. तर सामना जिंकलाय गावदेवी नारिवली टीमने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय वन्स अगेन. सातत्याने ज्याच्या नावाची चर्चा असते तो राजू काटे ठरलाय सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली खेळली सुरुवातीला, 20 धावा आणि त्याचबरोबर 1 षटक फेकलं आणि 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवला. अशी एकंदरीत चांगली कामगिरी केली आहे ती राजू काटेने. वेल प्लेट. चला करावे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आणि त्याचबरोबर सागर भोईर यांच्याकडून 1000 रुपये आहेत अरुण गोरपेकर साठी. तर चला ते पारितोषिक देण्यासाठी आमचे शैलेशजी ठक्कर आहेत त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रथम राजू काटेला दिलं जाईल आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि सूर्या स्पोर्ट करून एक आकर्षक टी-शर्ट दिलं जाईल. जय गावदेवी क्रिकेट संघाचा.
एक होऊन केलाय साऱ्यांनी अभिमान थँक्यू सुनील मामा चौधरी, धन्यवाद. सुदाम्मा